बघितलं ना मी काय रेसिपी बनवली होती। गुड मॉर्निंग, मी कोकणकडनं सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। सो डेली तुम्ही माझे डेली व्लॉग बघताय, त्याला प्रेम देताय, त्यासाठी मनापासून धन्यवाद। आणि आज आहे फ्रायडे, सो उद्या आहे मला सुट्टी, त्याच्यामुळे आज मी थोडासाच व्लॉग क्रिएट करणार आहे, कारण उद्या काहीतरी वेगळं शूट करणार आहे जे तुम्हाला मिळेलच माझ्या व्लॉगमध्ये। आणि आज मी तुम्हाला स्टार्टिंगला जे काही केलं सकाळपासून ते दाखवलं, डायरेक्ट ऑफिसला निघताना दाखवते, बिकॉज ऑफ थोडं पुढे बघा, मी आज स्पेशल मेनू बनवला आहे आणि ते मी सांगणार नाही, तुम्ही पुढे बघा आणि व्हिडिओला सपोर्ट करत राहा। चला मी तर ऑफिसला चालले। मी आज बनवते मस्तपैकी सुक्का चिकन आणि चिकन 65। सकाळ सकाळ 5 वाजता उठून मी हा मेनू बनवते। बघू शकता तुम्ही, अर्धा किलो चिकन आणलं होतं, हे मी बनवणार आहे चिकन 65, आणि हे बाजूला जे आहे त्याच्यामध्ये मी बनवणार आहे सुकं चिकन, आणि हे भाताशिवाय तर आम्हाला कोकणी लोकांना जमतच नाही। सो अशा प्रकारे हे माझं मॅरिनेट करून झालेलं आहे दोन्हीसुद्धा, म्हणजे हे सुकं चिकन आणि चपाती, आणि त्याच्यानंतर हे मी फ्राय करणार आहे चिकन 65। सो जेवण माझं रेडी झालं। सो पाहिलं ना मी काय रेसिपी बनवली होती, सकाळी लवकर उठून मी ही रेसिपी बनवली होती, त्यामुळे मला वेळ तर नाही झाला, लवकर उठली होती। सो बघा व्हिडिओ पुढेपर्यंत। थोडा ऊन पडला आहे आज, सकाळी पाऊस पडला होता मी उठली तेव्हा। आता मी जाते, गेल्यानंतर बसमध्ये तरी भेटूया, बसायला जागा मिळाली तर, नाहीतर ऑफिसमध्ये। ऑलमोस्ट बस स्टँडला पोहोचलेली आहे, 2 मिनटं लागणार आहेत मला बस स्टँडला पोहोचायला। चला, सकाळ सकाळ फ्रेश वाटतं, संध्याकाळी येताना तेवढंच कंटाळा येतो, कारण बसमध्ये उभं राहून जातं। सो बघूया आज तरी मला बसमध्ये बसायला मिळतोय का। बऱ्याच वेळानंतर मला बसायला जागा मिळाली, म्हणजे मी ऑलमोस्ट हाफ अवरचा ट्रॅव्हल झाला होता माझा, त्यानंतर मी बसले, पण काही नाही, थोडं तरी बसायला मिळालं, त्यातच मी खुश आहे। मस्तपैकी विंडो सीट पण मिळाली, आणि सकाळी निघताना ऊन होता, बट आत्ता मी उतरते। सो बघू शकता तुम्ही, आत्ता पूर्णपणे पाऊस आहे, तर मी छत्री उघडलेली नाही, तिथं पाऊस पडून गेला। आता 1 मिनिटातच मी ऑफिसला पोहोचले। सो फायनली मी ऑफिसला पोहोचले, नाश्ता करत मस्तपैकी कामाची सुरुवात केली, आणि बस आता घरी जाईल थोड्या वेळातच। ऑफिसमध्ये मी जास्त मोबाईल यूज करत नाही, त्यामुळे मी ऑफिसमधले काही फुटेज काढत नाही जास्त, थोडंफार तुम्हाला मी दाखवलं। आत्ता मी घरी चाललेली आहे, आत्ताही मला बसायला जागा मिळाली। पावसाचे दिवस असल्याकारणे तो तर येणारच, त्याचे दिवस आहेत, पण मनातल्या मनात येता जाता पाऊस येतो म्हणून मी त्याला खूप शिव्या घालते, बट आम्ही कोकणकर आहोत, गावाला पाऊस आम्हाला लागतोच, सो शिव्या घालून काय अर्थ नाही आहे। अशा प्रकारे माझा परतीचा प्रवास झालेला आहे, आणि आज मी जाणार आहे थोडी शॉपिंग करायला मुलुंडला, कारण म्हणूनच मी लवकर निघाले थोडीफार। सो कारण मला थोडी शॉपिंग करायची आहे, 1-2 कपडे घ्यायचे आहेत शूटसाठी, त्याच्यामुळे। सो चला, प्रवासाचा माझा आनंद घ्या, व्हिडिओ बघत राहा, कमेंट करत राहा, आणि डेली व्लॉग बघताय, खूप चांगल्या कमेंट्स पण येत आहेत, सो त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद। सो चला, आता पोहोचेल मी 1 मिनिटातच घरी। आत्ता मी चालले मुलुंड स्टेशनला, मला थोडीशी शॉपिंग करायची आहे, 2 आउटफिट घ्यायचे आहेत, म्हणजे एक माझं शूट आहे त्यासाठी। सो चला आपण मुलुंड स्टेशनला जाऊया। सो जसं की मी तुम्हाला म्हटलं की मी मुलुंड स्टेशनला चाललेली आहे, बघूया मार्केटमध्ये आपल्याला काय काय मिळतं आहे। सो जाऊयात आपण, आणि तिथे गेल्यानंतर मी दाखवेलच तुम्हाला मी काय काय घेते। फायनली मी मार्केटमध्ये आलेली आहे, आणि हे आपलं मुलुंडचं मार्केट आहे। सो इकडे लेडीज वेअर म्हणजे कपडे, देन सगळ्याच गोष्टी खूप चांगल्या मिळतात लेडीजसाठी स्पेशली। सो चला, आता मी पण काहीतरी परचेस नक्की करणार आहे, बिकॉज मी त्यासाठी इथे आलेली आहे।
झाली शॉपिंग माझी झाली. 2 टॉप घेतले फक्त, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये माझ्या दिसतील इंस्टाग्रामच्या व्हिडिओ.